श्रीकांत सीडची 9199 ही व्हरायटी लावलेली आहे आणि त्याच्याच बाजूला एक व्हरायटी लावलेली आहे दुसऱ्या कंपनीचे आधार. तिच्या आणि हिच्या जर्मिनेशनचा पण फरक आहे थोडा. हिची जर्मिनेशन चांगली होते त्या व्हरायटीपेक्षा. बाजूच्या व्हरायटीमध्ये विल्डचा प्रॉब्लेम आला, हिच्यात अजूनपर्यंत विल्डचा प्रॉब्लेम नाही. आणि जे बुट्टे वगैरे ते टोकापर्यंत भरलेले आहेत आणि दाण्याची साईज पण चांगली आहे. आणि त्या मानाने याचा जो चारा आहे तो एकदम हिरवागार आहे. म्हणजे शेवटपर्यंत ही जी व्हरायटी एकदम हिरवीगार आहे. आणि त्याच्यात दाण्याचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ 42 ते 45 एका लाईनमध्ये दाण्याचे प्रमाण आहे. म्हणजे एका कणसाचे वजन कमीत कमी 250 ते 300 ग्रॅम यायला पाहिजे. इतर जे व्हरायट्यांच्या तुलनेने हे व्हरायटीची क्वालिटी एकदम चांगली आहे आणि त्याचे उत्पन्न पण चांगलं येईल.